हॅलो, तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते. गेले 8 ते 10 दिवस झाले एकही व्हिडिओ अपलोड मला करता आला नाही. म्हणजे जर बघितलं गेलं ना तर दिवाळीपासून असंच चाललं आहे. व्हिडिओ म्हणजे मागे पुढे होत आहेत आणि आता जर 8 ते 9 दिवस झाले बहुतेक व्हिडिओ अपलोड मी करू शकले नाही. आणि बऱ्याच जणांचे मला मेसेज हे आलेच होते नेहमीप्रमाणेच. पण झालं असं की दिवाळीला गावी गेलो, गावाकडनं आलो आणि गावाकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण चेंज झालं ना की पाणी चेंज झालं, वातावरण चेंज झालं, मुलं आजारी पडतात आणि तेच झालं. मुलं आजारी पडले, मुलांचं करता करता मी पण आजारी पडले. आणि ते नाही होत तर मग माझ्या दक्षचा बर्थडे होता आणि त्यासाठी गावाकडनं बरेचसे पाहुणे आले होते. मग त्यांचं सुद्धा काही करायचं असतं आणि गावाकडनं कसं ते नेहमी येणं होत नाही, कधीतरीच येतात वर्षातून 2 वर्षातून. तर आल्यानंतर मग त्यांना असं इकडे बघायचं असते काहीतरी, मग त्यांना फिरून आणणं असतं. तर मग या सहाऱ्यातच माझा अख्खा टाईम गेला. नंतर मग ते इकडे तिकडे फिरणं झालं, इकडे तिकडे जाणं झालं, तब्येती झाल्या. आणि गावाकडनं आल्यानंतर घरची काय अवस्था असते आपल्या हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. आणि ते करण्यातसुद्धा माझे 2-3 दिवस गेले. मग आणि हे सगळं करत असताना या सगळ्यांचा सुद्धा एक छानपैकी एक व्लॉग झाला असता, व्हिडिओ झाला असता. परंतु मग ना ते मलाच कामं करायची आणि ते व्लॉग ते सुद्धा मला शूट करायचं, असं कुणी नाही हेल्पला की कुणीतरी शूट करेल म्हणून. तर मग तीच घाई असते की ती कामं आपली पटापट आवरली पाहिजे, मग ते शूट करणं बाजूलाच राहतं. म्हणून मग माझं काही शूट पण करणं झालं. हां, बाहेर गेलो, जो कार्यक्रम झाला तर बर्थडेचा, तर तो मी शूट केला. आणि म्हणजे काही जणांनी छोट्या मोठ्या क्लिप्स हे केले होते शूट, तर मग मी तेच एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवेल. आणि काही व्हिडिओ ना मी अपलोड केलेले म्हणजे अपलोड म्हणते आपले शूट केलेले आहेत. तर पण त्याला मला एडिट करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. पण आता 1 बाय 1 ते जे काही व्हिडिओ आहेत ना मी ते आता एडिट करून अपलोड करायचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर आता येणाऱ्या मकर संक्रांतीनिमित्त जे काही रांगोळीच्या माझ्याकडे काही ऑर्डर्स होत्या, मग या साऱ्या गोंधळात ना त्या ऑर्डर्स कंप्लीट करणं आणि ते मग कामाच्या धावपळीत माझं हे झालं नाही. म्हटलं थोड्या दिवसांनी आपण आणि जेही संक्रांतीचं जे की लेटेस्ट आता डिझाईन आलेल्या आहेत किंवा मी माझ्या थ्रू जे देते तर त्यासुद्धा मी तुम्हाला लवकरच दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याचीसुद्धा व्हिडिओ 1 बाय 1 मी आता उद्यापासून टाकेलच. त्याबद्दल कोणाचं क्युरियस असेल किंवा कोणाला ऑर्डर करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि आता लेटेस्ट डिझाईन जे आहेत संक्रांतीसाठी तर त्याची प्राईससुद्धा मी खूप कमी ठेवले, खूप जास्त नाही ठेवले. परंतु त्यामध्ये माझी मेहनत मात्र खूप आहे, कारण हे सगळं काही करत असताना तब्येत कधी कधी बिघडते. आणि माझं नेहमीच असतं की सगळं इंडिपेंडेंट होणं हे ते सगळं बरोबर आहे, पण तरीसुद्धा ना माझी प्रायोरिटी माझं घर आणि माझी मुलंच हे नेहमीच असतात. कारण आपण जे मुळातच आहोत ना तर तेच आपलं दिसतं. आपण किती काही दाखवण्याचा प्रयत्न केला ना की नाही मी खूप शिकलेली आहे, मी खूप इंडिपेंडेंट आहे, मला हे करायचं मला ते करायचं, पण तरीसुद्धा ना तर आपण मुळात काय आहे ना की नाही माझं घर, माझी मुलं आणि माझं नेहमी तेच दिसतं. आणि कितीही काही लपवण्याचा काही म्हणजे असं वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर आपलं जे काही मूळ आहे, मुळातला जो स्वभाव आहे ना तो आपला कधीच जात नाही. तर मी बाकीच्या गोष्टी बऱ्याचदा बाजूलाच ठेवते. असे बरेच मला अपॉर्च्युनिटीज आल्या की ज्यामुळे मी भरपूर पुढे जाऊ शकले असते किंवा जाऊही शकते. परंतु काय म्हणतात ना आपलं मूड, सांगितलं मी तसं, तर माझं मूडच ते आहे की मला घर आणि मुलांच्या शिवाय हां तर त्यांना सांभाळून जर का मला एक्स्ट्रा टाईम भेटत असेल तर मी त्यावेळेत ते करते. पण थोडं बाजूला ठेवायचं आणि हे करायचं तर मी या फंदात कधी पडले नाही आणि पडणारही नाही आहे. तर असं काहीसं आता दक्षचा बड्डे झाला आहे तर खूप छान झालं आहे. आमचं अशी इच्छा होती की बड्डे काय दरवर्षीच असतो आणि केक ह्या आणि हे ते घेण्यात अशी म्हणजे पैशांची उधळण करण्यापेक्षा ना
मस्तपैकी भिक्षूंना भोजनदान करायचं, फळदान करायचं, धम्मदान करायचं. म्हणजे आपला जो काही पैसा आपण कमावलेला आहे ना, तो कुठल्यातरी चांगल्या मार्गात जर का आपण गुंतवलं तर त्याचं आपल्याला नाही पण आपल्या मुलांना तरी पुण्य मिळेलच. म्हणून आम्ही भिक्षूंना बोलवण्याचं ठरवलं होतं. त्यांना आम्ही फळदान दिलं, चिवरदान दिलं. म्हणजे ते जे कपडे घालतात ना त्याला चिवर म्हणतात. तर त्याचं दान केले, फळदान केले आणि त्यांना आमच्या परीनं जेवढं होईल ना धम्मदान म्हणजे पैसे, तर आमच्या परीनं आम्ही ते देण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा केक आणून ते सुद्धा सेलिब्रेट केलं मुलांच्या आग्रहासाठी. तर खूप छान कार्यक्रम झाला. मनाला एक समाधानसुद्धा वाटलं. तर त्याच्या काही क्लिप्स आहेत माझ्याकडे, तर ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन. आणि खूप छान वाटलं. घरी भाऊ आली होती, माझी भाऊजाई आली होती, तर बरेचसे पाहुणे होते. तर त्यामध्ये सगळा हे झालं, टाईम पण गेला आहे, पण मनाला खूप शांती भेटली, आनंद भेटला. आता आपलं काम चालू पुढे. तर मग संध्याकाळच्या वेळेला भंतेजींना बोलावलं होतं. त्यांचं छानपैकी पुष्प टाकून आम्ही स्वागतसुद्धा केलं आणि आतमध्ये आल्यानंतरसुद्धा त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. छानपैकी मी पूजा मांडली होती आणि तिथंसुद्धा पुष्प अर्पण करून भंतेजींनी छानपैकी हे केलं, वंदन केलं. आम्हीसुद्धा त्यांना वंदन केलं आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा घेतले. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी मी छानपैकी जेवण बनवलं होतं आणि ते खूप आनंदाने आणि खूप पोट भरून जेवलं. याचंसुद्धा मला खूप छान वाटलं की आपल्या घरून कोणीतरी एवढी महान व्यक्ती जेवून जाते, म्हणून त्याचं मला खूप छान वाटलं. अभिवादेमी रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या महामानवांना प्रथमता वंदन करतो. उपस्थित उपासक उपासिका आणि बुद्धांच्या अस्थिला वंदन. सकल बीजं विदुरयानंदेव रूपं सुदेवा निमल चर्कु गभीर घोषं गौरवन्नं सुखाय अभयचेतं निभयकामं सुरत धम्मं सुपेम. शिवरदान, फळदान, आर्थिक दान स्वीकार करा. साधू साधू साधू. बाकी सगळे हात जोडा. तर दक्ष नितीन तेलगो. Happy birthday, happy birthday. छोटासा दक्षचा बर्थडे सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मनालाही आणि घरालाही एक सकारात्मक एक पॉझिटिव्हिटी देण्याचा त्यामागे आमचा एक प्रयत्न होता की एक अध्यात्माची जोडसुद्धा लागते की चांगलं आपल्या मनामध्ये विचारांमध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी. आणि ते असं वाटत होतं की ते जे गोष्टी आहेत ना ते आपल्या घरामध्ये नेहमीच असल्या पाहिजेत. त्याचा माझा हा नेहमीच आग्रह असतो. तर प्रत्येकाच्या परंपरा रूढी ह्या सगळ्या काही वेगळ्या असतात आणि त्यानुसार तो चालत असतो आणि मग त्या गोष्टीत आपण पाळत असतो. तर मग आपल्या मुलांनासुद्धा त्याची आवड निर्माण झाली पाहिजे, त्याच्यातून ते काहीतरी शिकले पाहिजे. फक्त काहीतरी करायचं किंवा अंधश्रद्धा ह्या त्या गोष्टी करायपेक्षा ना तुमचं जीवन कशामुळे पुढे जाईल, तुमच्या मनाला कशामुळे सकारात्मकता मिळेल तर किंवा पॉझिटिव्हिटी मिळेल आणि ते करून तुम्ही पुढे 4 पावलं चालू शकाल. तर अशा अध्यात्माची जोड तुमच्या आयुष्याला ना नेहमीच असली पाहिजे. पण अशाने असं होतं, तसं केल्याने तसं होतं, ह्या अंधश्रद्धांना बाजूला सारून एक चांगले विचार आत्मसात करायचं असा अध्यात्मसुद्धा सांगतो. तर त्या अध्यात्माची जोड मात्र आपल्या जीवनाला असली पाहिजे, हे माझं पर्सनल मत आहे. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या पुढचे जे काही व्हिडिओ आहेत हे आता कंटिन्यू येत राहतील आणि जे काही आता लेटेस्ट डिझाईन आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता मी ट्राय करेल की उद्यापासून माझा व्हिडिओ हा आलाच पाहिजे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.